नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याबाबतचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी आहे की या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना चौथा असो तिसरा असो हप्ता मिळालेला नाही आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता हा पाचवा हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अगोदर मिळाला नव्हता मग आताच कसा मिळणार आहे, तर त्याबाबतची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता मित्रांनो, पीएम किसान योजनेचा सुद्धा आता 5 ऑक्टोबर रोजी वितरित केला जाणार आहे। तो जे पात्र शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला 18वा हप्ता मिळणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा 5वा हप्ता मिळणार आहे आणि त्यासाठी निधी सुद्धा वितरित करण्याचा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे। आता मित्रांनो, त्या शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा बघणार आहोत। आणि या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नव्हता किंवा काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा येत नव्हता। आता ज्या शेतकऱ्यांना चौथा आला नव्हता आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी असेल, त्यांची लँड सीडिंग असेल, त्यांनी जी केलेली आहे ई-केवायसी आणि लँड सीडिंग, मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा तो 18वा हप्ता पीएम किसान योजनेचा येणार आहे, जो 5 ऑक्टोबर रोजी वितरित केला जाणार आहे। आणि त्यानंतर हा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा ज्या अगोदरच्या शेतकऱ्यांना आला नव्हता त्यांना तर येणारच आहे, पण जे रेग्युलर आहेत त्यांना सुद्धा 5वा येणार आहे आणि त्या संबंधीची सर्व माहिती तर आपण बघणारच आहोत। आणि महत्त्वाचं मित्रांनो की जे शेतकरी अपात्र होते त्या बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा याची ई-केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, ही करून घ्यायची आहे मित्रांनो। कारण हे वार्षिक 12,000 रुपये आपल्या खात्यात येतात। मग जर आपण हे 12,000 रुपयापासून वंचित राहिलो तर या 12,000त कमीत कमी आपला घरचा किराणा का होईना, फवारायचं औषध का होईना, खताची काही बॅग का होईना, बियाणं का होईना, काही ना काहीतरी आपल्याला हातभार लागणार आहे। त्यामुळे हे सोडायचे कशाला? आणि याची सोपी प्रक्रिया आहे, यासाठी काय अवघड नाही। कृषी विभागात जायचं, आपली काय अडचण आहे ती एखाद्या सीएससी सेंटरवर बघायची आणि जी अडचण असेल ती आपली कृषी विभागात जाऊन तिथं 7/12 शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, तुमचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड, हे एवढे सोप्या गोष्टी घेऊन जायच्यात आणि जी अडचण असेल ती तिथं सोडून घ्यायची। कारण कृषी विभागामध्ये त्यांनी स्पेशल एक विभागच ठेवलेला आहे, तिथं माणूस आहे तो पीएम किसान आणि नमो शेतकरीचंच काम बघतो। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणतो मित्रांनो की शासनाची कोणती बी योजना असली तर शेतकऱ्यानं सोडायचीच नाही। कारण एरवी शेतमालाला भाव नाहीत शेतकऱ्याच्या, लवकर पीक विमा मिळत नाही, मग असे अनुदान येते जे अतिवृष्टी असेल, दुष्काळी असेल, लाल्या असेल, पडझड असेल, खरडण असेल, मी म्हणतो काहीच सोडायचं नाही शेतकरी मित्रांनो। जो लाभ घेता येईल शासनाचा तो प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे। आणि त्यासाठी काय कुठाने करावं लागते, तर आता आजकाल पोरं शिकलेले आहेत, पोरांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे। मग तहसीलला जावं लागत असेल किंवा कृषी विभागात जावं लागत असेल, कुठेही जाऊन ते कागदपत्र काय त्रुटी आहेत सगळ्या बघायच्या आणि प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्यायचा। त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे मी तर मित्रांनो की प्रत्येक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो, कळकळीने सांगत असतो। आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपले नातलग असेल, पाहुणे असेल, मित्र असतील सगळ्यांना शेअर करा। कारण प्रत्येकाला अशी माहिती द्यायला आपण पुढे झालं पाहिजे, कारण प्रत्येकाला ही माहिती भेटली पाहिजे। असं ही सोडून द्या, शेतकऱ्याची एक वृत्ती आहे, मला लाभ झाला बाकीच्याहून काय घेणं नाही, असं नाही करायचं। एकमेकाला जेव्हा आपण शेतकरी मदत करू त्यावेळेस आपला फायदा होईल आणि आपण जेव्हा एकजूट होऊ तेव्हा शेतीमालाच्या भावासाठी सुद्धा आपल्याला झगडता येईल। कारण यापुढे शेतकऱ्याला एकत्र झाल्याशिवाय प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळवता येणार नाही, शासनावर दडपण आणता येणार नाही। कारण हे जे चाललंय का सध्या सोयाबीनचा भाव काय 6,000च्या वर जाईन, सध्या तर 4,200 विकायलाय, पण 6,892 हमी भाव दिलाय आणि त्याच्यावर जाईन। त्याचं कारण एकमेव आहे की शेतकरी एक नाही। कारण शेतकरी 12 तऱ्हाचे 12 आहेत, त्याच्यानं ते एक होत नाहीत आणि तौर घ्यायचा कार्यक्रम साधायलाय। त्यामुळे काय करायचं, शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं। शेतकरी जोपर्यंत एकत्र होणार नाही, एकमेकाला मदत करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं भलं होणार नाही। आता हा 5वा हप्त्यासाठी निधी वितरित झालेला आहे, महत्वाचा आपला तो विषय आहे, पण आता विषय निघाला म्हणून बोललो।
पण मित्रांनो, आता जो शेतकरी सन्मान योजनेचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा 5वा हप्ता येणार आहे, त्यासाठी निधी सुद्धा वितरित झालेला आहे आणि त्या संबंधीचा GR आहे, त्या GR मध्ये जे प्रलंबित लोक होते त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि जे रेग्युलर आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि तो आपण GRच तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की मी उगाच काय बोलायलो काय, जी GR मध्ये आहे तीच माहिती देत आहे. तर चला आपण GR बघूया. शेतकरी मित्रांनो, हा तो GR आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय आहे 30 सप्टेंबर 2024 चा. आणि त्यानंतर मित्रांनो, यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की PM किसान योजनेचे 6,000 दिल्या जातात, नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 दिल्या जातात. आता महत्वाचं म्हणजे या शासन निर्णयात काय दिलेलं आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी, म्हणजे जो रेग्युलरचा 5वा आहे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 आणि महत्वाचं म्हणजे यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी, म्हणजे यापूर्वीच्या, हे लक्षात घ्या. 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हा निधी वितरित होणार आहे आणि 5 ऑक्टोबरला जो PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे आणि त्यानंतर हा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहे, जे पात्र आहेत अशा. त्यामुळे जे पात्र नाहीत त्यांनी काही कुटाने करा, कागदपत्र द्या, कृषी विभागात जा, तहसीलला जा, जिथं काही करावं लागतंय ते करा, पण यासाठी पात्र व्हा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला हा लाभ मिळाला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की ज्या काही शासनाच्या योजना असतात प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायचा, सोडायचा काऊन. आपल्यासाठी एक पैसा आपलाच आहे, कारण आपण कराच्या माध्यमातून जो पैसा देतो तोच आपल्याला परत मिळतोय, मग सोडायचा आहे काऊन. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. आणि हा शासन निर्णय तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन पुन्हा आपण सविस्तर वाचू शकता मित्रांनो. तर असा हा शासन निर्णय होता. आपल्याला ही माहिती कशी वाटली, आवडली असल्यास नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.